बायकोने 20 दिला तरी खायला पाहिजे. पण पहिला बायकोला द्यायचं, ते नंतर आपण खायचा. आणि हा आमचा घर एकदम समुद्राच्या समोर. हा घर आणि इथे समुद्र. शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो हो, बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येतो आपला. आपले ब्लॉग सध्या कमी येतात कारण की आपला ड्रायफिशचा बिझनेस चालू आहे, त्याच्यामध्ये आपण खूप बिझी असतो, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला आपल्याला टाइम भेटत नाही. आणि आता पावसाला जवळ येतोय, पावसाला जवळ आला की सर्व लोक आपल्या घरामध्ये सुक्या मासळीचा स्टॉक भरत असतात आणि आपण काम करतो ते म्हणजे लोकांपर्यंत फ्रेश ताजे मासे पोहोचवण्याचं काम करत असतो. तर मित्रांनो वाजलेत ते म्हणजे सकाळचे 8:30 वाजलेत आणि बाहेर पडतोय तो म्हणजे पाऊस. थांबा तुम्हाला दाखवतोय. बघा मित्रांनो, सकाळ सकाळचा घरासमोरचा नजारा. मस्तपैकी सगळ्या पावसाने धुमाकूळ घातलाय, वाट लावली सगळी. ही बघा, आज मच्छी येणार होती, आली नाही कारण की आता पावसाला सुरुवात झाली. हे बघा, काल याच खाल्यांवर सगळा जवला मस्तपैकी वाळत होता, पण आज बोटी गेलेत नाही कारण की काल रात्रीपासून पाऊस पडतोय. बघू आता पाऊस कधी जातोय. पाऊस पडण्याचा एक वेगळाच आनंद आहे, पण आपल्या कोळी लोकांसाठी एवढा लवकर पाऊस पडतोय म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. एवढा लवकर नाही पडायला पाहिजे कारण की मे महिना आहे ना, तो पूर्ण आपला जवल्याचा सीझन असतो आणि तो सीझनच निघून गेला या पावसामुळे. तरीसुद्धा काही बोटी आहेत त्या फिशिंगला वगैरे गेल्या असतील कोलंबीला. कसा वाटला मित्रांनो सकाळ सकाळचा नजारा आणि पाऊस. आणि हे देखा, कालूला थंडी भरली. कालू खुर्चीत बसलाय, त्याला माहित आहे खाली बसला तर पावसाच्या पाण्याने तो भिजेल, त्याच्यामुळे याला खुर्चीत बसायला लागते. कालू झोपलाय. हाय. आणि या बाजूला चिनू. चिनू चिनू काय पाऊस पडल्यावर बेना नाही परे, मांजर पाण्याला जाम घाबरते. चिनू काय चिनू, चहा पिलास? आणि यो आमचा चिन्या आहे, चिन्या. याला पावसात नाही ते आता कसं भिजेल देख. पाऊस लागते पाऊस नाही बोल. ये चल ये चल. पालाला जा, कालूच्या बाजूला जाऊ. हे 2 जण फ्रेंड आहेत मस्तपैकी, सोबत खेळत असतात रोज. एक चिनूला खुर्ची, एक कालूला खुर्ची. चला जरासं समोरून फेरफटका मारून येऊ, बघू काय समोरचा नजारा आहे. आणि हा बघा, थोडा जावला आहे ना, तो पाऊस पडल्यामुळे वेस्टेज गेलाय. मे महिन्यामध्ये जर पाऊस लागला ना तर कोळी लोकांचं भरपूर नुकसान होतं, कारण की जर सकाळी आलेला जावला आपण दुपारी या खाल्यांवर जर वाळत घातला ना आणि जर पाऊस आला अचानक तर तो जावला एकत्र करणे खूप मुश्किल होतो आणि तो पाण्यामध्ये असा भिजतो आणि वाहून जातो. हा बघा मित्रांनो, मस्तपैकी समुद्र किनारचा नजारा. वाव, एक नंबर. पाण्याला ओटी लागली आणि पाणी जरा आता शांत आहे. आणि हा आमचा घर एकदम समुद्राच्या समोर. हा घर आणि इथे समुद्र. आपला व्लॉग बऱ्याच दिवसानंतर येतोय. बोलो एवढ्या दिवस व्लॉग टाकत नाही. आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या इन्स्टा रीलला कमेंट येत असतात की भाऊ व्हिडिओ का नाही टाकत. तर आजचा व्लॉग खास तुमच्यासाठी शूट करतोय. आजच्या दिवसामध्ये काय होईल मला पण माहिती नाही. सकाळ झाली, पाऊस पडत होता, बोलो कॅमेरा हातात घेतोय आणि व्लॉगिंगला सुरुवात करतोय. चला. तर मित्रांनो सकाळची काही नाश्त्याला आपल्याला भेटणार नाही आज. करिश्मा काय बनवलं? काय आहे? दूध नासलेला काल खराब झालेला दूध, त्याचं फूस बनवलंय. फूस खरवस म्हणजे खराब झालेला मना नाश्त्याला. खराब नाही, ते खराब दुधापासूनच बनवतात. आणि होते काय चिनू देख, चिनू मस्त. चिनूला देस, चिनूला. तर सकाळ सकाळची नाश्त्याला काय बोलता ना याला? खरवस. खरवस. घर खा, दुधाचा खरवस. चावलं असतं स्वतः चिनू. हातावर खाला ते. आणि बाहेर मस्त पाऊस पडते आणि आम्ही खात होते म्हणजे खरवस. आणि करिश्मानी मस्तपैकी दुधाचं खरवस बनवलंय सकाळ सकाळी नाश्त्याला. आणि घरी आलेत ते म्हणजे आपल्या 2 पाहुणे
स्मित आणि कौस्तुभ, करिश्माच्या आत्याची पोरगी सॉरी आत्याची पोरा. हाय ए दा खरवस घ्या थोडासा दर त्यांना दे. ए ब्रश नाही केला स्मित शी. माझ्या हातात कॅमेरा आहे. गुलाचं बनलंय मस्त बनलंय. कसं झालंय? बरं आहे. बरं आहे काय? बरं आहे. चिनू बरं आहे का नाही? चिनू बरं आहे का नाही? हाय ते खायला पाहिजे, नाही तर उपाशी राहायला लागेल परत. चिनू आणि आता नाश्ता करून झाला ना तर आपल्याला भरपूर काम आहेत, कारण की आपले जे बाकीचे ऑर्डर आहेत ना ते आपल्याला पॅकिंग करायचे आहेत. आणि 2 दिवस करिश्मा नुसती झोपा करते, सगळा काम मी करतोय. स्मित बरोबर आहे का नाही? इथे सांगे लवकर आहे. स्मित त्या दिवशी एकटा मी काम करत होतो आणि दीदी काय करत होती खरा सांग? झोपलेली का नाही? मित्रांनो सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी पॅकिंग करत होतो एकटा, आणि हे दोघं मला हेल्प करत होते का नाही स्मित? आणि दीदी कशी ढाराढूर झोपलेली. आंघोळ नाही केली तुम्ही? ब्रश पण नाही केलं म्हणजे? आंघोळ कर, ब्रश कर जा, आंघोळ कर जा. आपल्याला मस्तपैकी वडापाव आणतो तुम्ही. चला खरवस खाऊन घेऊ, कसा तरी झायला ते. इथे गपकीच चालली. मी खान बायकोने 20 दिला तरी खायला पाहिजे. पण पहिला बायकोला द्यायचं, ते नंतर आपण खायचा. आणि सकाळी आलो होते म्हणजे प्रमोद काकांचे इथे वडापाव घ्यायला, आणि पहिले गिराईक आपण जाऊ. लेट आयलेन काका. 7 पाहिजे काका म्हणा. आणि मस्तपैकी गरम तेलामध्ये वडे गेले ना आताच, आणि हेच गरम आपण नेणार होता. आपल्या गावचा फेमस वडापाव. आणि सकाळी पाऊस पडलाय, ते सगळा गाव भिजलाय मस्तपैकी. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. आणि ही आमची 70ची गल्ली संपली की डायरेक्ट आपण निघतो ते म्हणजे समुद्रावर. सकाळची नाश्ता पुन्हा झालाय पोटभर. वडापाव आणले. करिश्मा काय बनवतेस जेवायला दुपारची? कोलंबीचा कालवण आणि कांदा शिजत ठेवलाय. आणि या बाजूला इथे म्हणजे येते का कोलंबी, पांढरी कोलंबीचा कालवण मस्तपैकी पातळ कर आमटांचा. आणि वडापाव आणले. स्मित ताज्या पाठी लागू नको. कौस्तुभने आंघोळ केली की वडापाव खाऊन घेऊ, आणि नंतर तू तुझा मॅजिक दाखव. आपल्यासोबत आहे स्मित, आपण त्याला मिनी कॅल्क्युलेटर म्हणतो. स्मित रेडी? ओके नाव स्टार्ट. 55 + 63 + 9 + 22 + 11 किती झाले? 160. एक नंबर. चला आता वडापाव खाऊन घेऊया. काय बोलतात त्याला तू जे केलंस त्याला? क्लासला जातोस रोज? शाबाश. रोज नाही म्हणजे संडेला क्लास असते. फक्त संडेला? याच्यापेक्षा जर अजून जास्त सांगितलं तर सांगू शकतोस? हा पण अजून माझी लेवल तेवढी हाय नाही आहे. दुपारचे वाजलेत म्हणजे 12:30, आणि आता कामाची सुरुवात केली. आणि आपल्याला स्मित आणि कौस्तुभ पण हेल्प करतात. सगळ्यात अगोदर आपली कामं आहेत ते म्हणजे कट आणि क्लीन केलेले बोंबील आहेत ना ते आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत. म्हणजे मंडेचे जे ऑर्डर आहेत ना ते कंप्लीट करायचे आहेत. आणि सगळे मस्तपैकी कामाला झोपलेत. आणि या बाजूला कोलंबीचे ओरिजिनल सोडे पण आपले पॅक करून झालेत. करिश्मा अजून काय काय पॅक करायचं आहे? आणि हे पण सुरमई पण आहे. चला आता फटाफट कामं आटपून घेऊ. आणि आता बाहेर ऊन पण पडलाय, पाऊस गेलाय. बोंबील कापून झालेत. आणि हा आहे तो म्हणजे दुपारचा घरासमोरचा नजारा. वाजलेत ते म्हणजे दुपारचे 2. आणि सकाळी पाऊस पडत होता, आता कडक ऊन पडलं एकदम. आणि आता जवला आला तर येईल बहुतेक.
तर चला आता आपण जेवून घेऊ. मस्तपैकी कोलंबीचा कालवण आहे हा बघा. या जेवायला तुम्ही पण. 2 वाजायला आलेत आणि मगातपासून कंटिन्यू आम्ही पॅकिंग करतोय बोंबलांची. तर चला आता जेवून घेऊ. मस्तपैकी गरमागरम जेवण आहे. करिश्मा बोलते नंतर जेवते मी. करिश्मा जरा साफसफाई करते. आता तुम्हाला घरातून मी जेवायला बसलोय ना त्या जागेवरून समोरचा काय नजारा दिसतोय ना, घरातून बसल्या बसल्या हॉलमधून, तो तुम्हाला दाखवतो. मस्तपैकी जेवणाचं ताट रेडी आहे, सोबत चिनू पण आहे. आणि आता समोरचा नजारा बघा मित्रांनो. हॉलमध्ये बसलोय आणि हॉलमधून हा असा काही नजारा दिसतोय आपल्या घरासमोरून. हा बघा कसा आहे, एक नंबर ना. म्हणजे घरातून, हो खाली बसलाय, म्हणजे घरातून बसल्या बसल्या आपल्याला समुद्राचा नजारा बघायला भेट. चिनू त्याला उठाव. करिश्मा जेवी नाही बिचारी, बोलते मॉप मारताय आणि त्याच्यानंतर जेवताय. मी बोललो तू करिश्मा चिनू उठ. तांगे मार जरासो. हो मारताय तुम्ही, नको शिकाव मला. पद्धतशीर मारायचो. या अशी कामं करतात ते. घरा कवा कामं केली नाही नी काही अशी वरवरशी कामं करायला लागतात ना. जाऊ दे चला, मस्तपैकी कोलंबी खाऊन देखू आपण कशी लागते. आणि भरपूर काम केलं ना का त्याच्यानंतर चांगलं जेवण भेटलं ना की मजाच वेगळी. मस्त झाल्या. सकाळच्या नाश्त्यापेक्षा तरी बरा झालाय. जेवल्यानंतर भेटू. अजून दिवसभर कामं पेंडिंग आहेत आपली. बोंबील भरून झाले मित्रांनो, बोंबलांची पॅकिंग करून झाली. आता आपण करतोय ते म्हणजे जवल्याची पॅकिंग. पण जवला पॅक करायच्या अगोदर करिश्मा बघा जवला क्लीन करते. म्हणजे जो पण भुसा असतो ना आणि दुसरी छोटी छोटी मच्छी ती याच्यातून अशी निवडून काढते आणि त्याच्यानंतर तो छोट्या चालणीमध्ये असं क्लीन करते. त्याच्यानंतर आपण या पॅकेटमध्ये जवला पॅक करणार आहोत. चला आता जवला पॅकिंगला बसूया. आणि हा बघा एकदम ताजा ताजा आणि फ्रेश जवळा. मित्रांनो वाजलेत ते म्हणजे रात्रीचे 9:30 आणि आत्ताच सर्व कामं आटपली दिवसभराची पॅकिंगची आणि आवरावर करून झालंय. वेळच भेटला नाही दिवसभर पूर्ण ब्लॉग शूट करायला. आणि मगाशी आपण लास्ट शॉट घेतला तो म्हणजे जवला भरताना. त्याच्यानंतर मीच विसरून गेलो की आपला आजचा ब्लॉग चालू आहे. तर मित्रांनो हेच कारण आहे की आमचा डेली ब्लॉग येत नाही. तुमचे भरपूर सारे मेसेज येतात, कमेंट येतात की भाऊ काय झालं डेली ब्लॉग काय येत नाही. तर लवकरच आपली सर्व कामं आटपली ना की डेली ब्लॉग येतील. तुमच्यासाठी नवीन नवीन हटके आणि खतरनाक व्हिडिओ घेऊन येईन नक्कीच. तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत, नवीन नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय अग्रिकोली.